आता सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या मुलाखती सत्र घ्यायला सुरुवात झालेली आहे. जसं बघितलं तर नुकतंच ड्रग इन्स्पेक्टरच्या मुलाखती संपल्यात. आता लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरच्या मुलाखती सुरू होतील. त्यानंतर राज्यसेवेच्या होतील आणि विविध पदांसाठी मुलाखती ह्या चालूच असतात. मग आता मुलाखत काही 50 मार्काच्या आहेत, काही 275 राज्यसेवेला, काही 40 मार्क. विविध पदांसाठी विविध मार्कांच्या मुलाखती होत असतात. मग आपल्याला मुलाखतीमध्ये चांगला पहिलंच सुरुवातीला पर्सेंटाईल हे एक कन्सेप्ट असतो, की पर्सेंटाईल काय आहे, क्वालिफाईंग नेचर काय आहे. ते क्वालिफाईंग नेचर झाल्याशिवाय तुम्ही रिटर्नला कितीही मार्क असू दे तर तुम्ही क्वालिफाय होत नाही, तुमचा रिझल्ट येत नाही. ही गोष्ट अगत्यानेच समजणं आपल्याला काळाची गरज आहे. त्यानंतर जर विचार केला की पर्सेंटाईलमध्ये येण्यासाठी आपण मुलाखतीची नेमकी तयारी करावी कशी, मुलाखतीमध्ये नेमके प्रश्न विचारताच कसे, माझी मुलाखत या पदासाठी म्हणजे मला त्याच पदावरच सगळी प्रश्न येतील का, ह्या सगळे प्रश्न विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना येतात. काही वेळेला 2-3 वेळा मुलाखती दिलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढा स्कोर मिळत नाही, काही वेळेला त्यांना मिळतातही. यातून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे, जर मुलाखतीची जर तयारी आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही MPSCची प्रोफाईल 2 ते 3 वेळा चांगली वाचून घ्यावी. पहिलं म्हणजे तुम्ही तो प्रेझेंटेशन्स आहे, सुरुवातीला आपण सॅल्युटेशन्स म्हणूया. तुम्ही आलात, नमस्कार सर, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, नंतर मी बसू का. त्यानंतर रिलॅक्स होऊन 90 डिग्रीजमध्ये ज्यावेळेला तुम्ही असं बसलात आणि बसल्यानंतर नाऊ यू आर रेडी टू फेस द इंटरव्ह्यू सेशन, असं तुम्ही ते दाखवलं पाहिजे. तुमच्या मुद्रेमध्ये प्रसन्नता असायला पाहिजे, की कुठेही तुम्ही असं घाबरलेलं नाही, तुम्हाला भीतीचं वातावरण नाही, तुमचा कॉन्फिडन्स तिथं दिसायला हवा. आणि ज्या वेळेला आयोगाने विचारलं की तुम्ही कुठून आलात, एक पद्धत आहे, नाव न सांगता थोडक्यात परिचय करून द्या. तो झाला तुमचा स्टार्ट पॉईंट आणि ते झाले तुम्हाला इंटरव्ह्यू फिरवण्याचं कौशल्य. या परिचयामध्ये जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने असे काही कीवर्ड्स यूज केले तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सगळ्या गोष्टी अपडेशनमध्ये येतील आणि टेक्निकली तुम्ही एकदम सक्सेसफुली पुढे जाणार. मला एक गोष्ट अजून सांगायची आहे, की तुम्ही तुमचं एज्युकेशन काय झालं आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, राज्याची माहिती तुम्हाला आहे का, सध्याची परिस्थितीची तुम्हाला माहिती आहे का, त्यासोबत तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करता त्या पदाची प्रोफाईल तुम्हाला माहिती आहे का, त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला आहे का, डिग्रीच्या विषयाचं ज्ञान तुम्हाला आहे का, त्याच्या हायरकी रँक तुम्हाला माहिती आहेत का. त्यानंतर तुम्हाला टेक्निकल प्रश्न त्याच्यावर येतात, ते टेक्निकल क्वेश्चनचं नॉलेज आहेत का, या सगळ्यांचा आढावा तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यावर ABC पॅटर्नमध्ये प्रश्न तयार करायला पाहिजे. आणि ही प्रश्नांची जर तयारी केली तर ती राज्यसेवा असू देत, LDO असू देत किंवा इतर मुलाखती असू देत किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसच्या मुलाखती असू देत, काही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही त्या पद्धतीने त्याला फेस करता. शासनाच्या योजनासुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, शासनाचे नवीन धोरण तुम्हाला माहिती पाहिजे, सध्याची महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय समस्या आणि त्यांच्यावर असलेल्या उपाययोजना, निर्णयधारक क्षमतासुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने अभ्यास करून इंटरव्ह्यू म्हणजे सायकोमेट्री, निर्णयधारक क्षमता, सिच्युएशन क्वेश्चन, कोणत्याही सिच्युएशनला तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. फॅक्च्युअल क्वेश्चन आलं तरी न घाबरता त्या रॅपिड राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही सक्सेस व्हायला पाहिजे. या सगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही जाल तर मुलाखतीत चांगला स्कोर येईल आणि तुमचं फ्युचर नक्की ब्राईट होईल. एवढं मला या सत्रातून सांगायचं होतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून अधिक माहिती हवी असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. धन्यवाद.